दादर रेल्वे स्थानकात एका बॅगेत मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असतानाच कल्याणनगर मार्गालगतच्या कचरापट्टीत एका बॅगेत अनोळखी वयोवृद्ध इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वरब गावातील गावदेवी मैदान इथे मृतदेह असलेली ही बॅग आढळून आली आहे। या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात हत्या आणि पुरावा नष्ट करणं या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल 15 ऑगस्ट सकाळच्या सुमारास कल्याण मुरबाड मार्गावरील वरब गावात खुल्या भूखंडावरील कचरापट्टीत एका वयोवृद्ध इसमाचा मृतदेह मिळून आला। हा मृतदेह एका निळ्या रंगाच्या लगेज बॅगेत होता। भूखंडावर पसरलेल्या कचऱ्यात ही बॅग पडली होती। लघुशंका करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला ती बॅग दिसली। त्याने जेव्हा ही बॅग खोलली तेव्हा त्याला प्रचंड धक्का बसला, कारण या बॅगेत मृतदेह असल्याचे त्याला आढळून आले। त्याने तात्काळ कल्याण ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती दिली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तात्काळ शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालय येथे पाठवण्यात आला। घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी, उपपोलीस अधीक्षक जगदीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत मार्गदर्शन केले।